हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आणि वातावरण छानपैकी निवळलं होतं म्हणून मस्तपैकी ऊन पण आलं होतं. म्हटलं आता बाहेरून जाऊन आपली काय बाहेरची जी कामं राहिली ती करून घ्यावत, का आता पावसामुळं काही शक्य होत नव्हतं. आणि इथं विहानला पाहिजे होती नोटबुक, मग त्याची नोटबुक घेतली. घरातलं पण माझं काही सामान संपलं होतं म्हणून ते सामान पण घेतलं. त्यासाठी आम्ही दोघं मायलेक बाहेर पडलो आणि दळण ठेवलं होतं. म्हटलं दळण घेऊनच जाते. आता परत जर पाऊस पडला तर ते पण दळण अडकतं. आणि घरी आले की पोहे केले सगळ्यांसाठी नाश्त्याला. आणि इथं विरूनी मस्तपैकी ब्लॉक्सची गन बनवली होती. आणि विहानचं असतंच त्याचे टॉयज डिस्ट्रॉय करायचे. मग मी बॅग पण अनपॅक केली होती. आणि आज कामाला फास्ट लागले होते. आता म्हणलं मग सगळा पसारा तसाच दिसून येतो म्हणून छानपैकी बॅग. त्याच्यात अशा काही काही छोट्या छोट्या क्यूट वस्ती निघाल्या. ही मम्मीने लेस पण दिली होती की ब्लाऊज शिवला तर त्याला लावता. इथं कधी शिवेल मी ब्लाऊज, इथं इतकं कॉस्टली असतं. आणि ही मॉयनीस अँड सॉससाठी मी बॉटल घेतली होती. आणि हे नांदेडवरून आलेले होळीसाठी हार होते. आणि ते मम्मीने अजून पण जपून ठेवले. म्हणजे तुझे हार आहेत, तू घेऊन जा आणि तुझ्या घरी काय पण कर. आणि तर विरू मस्तपैकी ते हार खाऊन बघत होतं. मग मी खाऊन बघू का कसे लागतात टेस्टला. आणि खारीक खोबऱ्याचे हार आहे. तुमच्या भागात पण असे आणतात का होळीला मला सांगा. आणि इथे मी केली होती छोलेची भाजी. आणि वेगवेगळे मसाले टाकल्यावर भाजीची टेस्ट जरा वेगळीच येते. म्हणून मी आज सगळे प्रकारचे मसाले टाकून जुगाडपैकी भाजी केलेली आहे. आणि भाजी खरंच खूप छान झाली होती. आणि मग नंतर त्यांचा टिफिन पॅक केला. आणि आज मी नवीन पोलपाट वापरायला काढला होता. हा पण येताना मम्मीकडून येताना पोलपाट घेऊन आले होते. आणि त्याला अंगचेच पाय असल्यामुळे छान वाटत होतं. आणि हाईटला पण तो जास्त होता. म्हटलं आता हाच पोलपाट यूज करते. नवीन असल्यामुळे पोळ्या करायला पण मस्त मजा वाटली. सरसर सगळ्या पोळ्या करून घेतल्या. आणि जुन्या पोलपाटचं काय करावं म्हटलं, का तर जुन्या वस्तूशी पण आपल्याला गावा असतोच म्हणून त्याला पण नाही टाकून देता येत. म्हणलं कटिंग पॅड आपला पूर्णच खराब झाला, आता त्याचा यूज मी कटिंग पॅड म्हणूनच करणार आहे जुन्या पोलपाटचा. आणि टिफिनला दिली होती छोलेची भाजी, भेळ आणि चपाती. अशापैकी मस्तपैकी टिफिन पॅक केला.